गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय खास आणि अतिशय संवेदनशील असं म्हणता येईल आपल्याला, किंवा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारच्या कानावरती आशाताईंची जी काही आता सध्याला अवस्था आहे किंवा आशांचा मानधनाबाबतचा जो काही प्रश्न आहे तर तो सरकारपुढे मांडण्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आशाताई हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि याच्याखाली तुमच्या कमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा, साधारणतः 9 महिन्यापासून केंद्र शासनाचा मोबदला आपल्याला मिळालेला नाही. तर त्यांचा केंद्र शासनाचा मोबदला 9 महिन्यापासून थकीत आहे आणि राज्य शासन जे काही आपल्याला मानधन वगैरे देत आहे ते देखील 2-2, 3-3 महिने आपल्या खात्यावरती जमा वगैरे पेमेंट होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये सध्या महागाई देखील खूप वाढलेली आहे आणि मला वाटतं आपल्यासारख्या ज्या काही सामान्य आशाताई वगैरे आहेत तर त्यांची मुलं खूप मोठ्या इंग्लिश स्कूलमध्ये किंवा मोठमोठ्या कॉलेजमध्ये अशी नाहीत, परंतु सरकारी शाळेत असो किंवा साध्या ज्या काही छोट्या छोट्या शाळा वगैरे असतील तर यामध्ये ही मुलं शिकत आहेत. आणि सर्वांनाच माहीत आहे की हा जून महिना जो गेलेला आहे तर हा जून-जुलैमध्ये तर ही जी काही मुलं असतील तर त्यांचा शैक्षणिक खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती या आशाताईंना करावा लागत आहेत. आपल्यापैकी बऱ्याच आशाताई या एकलमाता आहेत किंवा अशा महिला आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय म्हणजे हालाकीची आहे आणि अशा परिस्थितीत देखील त्या 24-24 तास या आशा स्वयंसेविकेचं काम करत आहे. कुठलंही रिपोर्टिंग असू द्या आणि कुठलंही काम असू द्या, त्या अगदी आता सध्याला झालेली वारी ड्युटी असेल किंवा त्या अगोदरचं कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण असू द्या, अशी बऱ्याच प्रकारचे किंवा पीएच टेस्टिंगचं काम देखील आशाताईंनी जरी स्वतः ऑनलाईन वगैरे केलं नसलं तरी भागामध्ये जाऊन त्याचं समाज प्रबोधन वगैरे करून त्या टेस्टिंगसाठी महिला त्या म्हणजे जे काही आपलं PSC असेल, सब सेंटर असेल किंवा आपल्या भागातील जे काही आरोग्य केंद्र वगैरे असेल तर तिथपर्यंत आणण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागत आहेत. अशा प्रकारचं आशांशिवाय न होणारं या जे काही आपल्या आरोग्य संस्था आहेत तर त्यांना आशांशिवाय न होणारी कामं देखील आशांमुळे ते सक्सेसफुल म्हणजे यशस्वीरित्या करत आहेत. परंतु इतकं काम करून देखील या आशाताईंवरती उपासमारीची वेळ तर आलेलीच आहे. परंतु त्यांची जी काही मुलं आहेत त्यांचं भविष्य देखील धोक्यात आहे. कारण म्हणजे कुठलंही काम असू द्या, जर पैशाविना जर 9-9 महिने किंवा 3-3, 6-6 महिने जर या आशाताई 24-24 तास काम करत असतील तर त्यांना दुसरं काम देखील करता येत नाही. कारण की त्यांना या कामासाठी संपूर्ण वेळ त्यांना या कामासाठीच द्यावा लागत आहे. त्यामुळे दुसरं काम त्या शोधू शकत नाहीत किंवा पूर्ण वेळ ते काम करू शकत नाही. समजा जर दुसरं काम वगैरे करायला गेल्या तर मध्येच त्यांना हे आपले जे काही आशा स्वयंसेविकेचं काम आहे तर त्याचं रिपोर्टिंग वगैरे करण्यासाठी किंवा सर्वेक्षण वगैरे करण्यासाठी किंवा कुठलंही इमर्जन्सी काम असू तर ते करण्यासाठी ते दुसरं काम सोडून यावं लागत आहे. एवढं काम करून देखील ज्यावेळेस पैशाचा प्रश्न येतो किंवा मानधनाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र सरकार डोळे झाकून बसत आहे. तर मला आज या आषाढी एकादशी दिवशी सरकारला आणि पांडुरंगाला म्हणजे एवढं साकडं घालायचं आहे की या ज्या आशाताई आहेत तर त्यांचं पेमेंट म्हणजे त्यांचं जे काही पेमेंट म्हणता येणार नाही, त्यांचं जे काही मानधन आहे किंवा कामावर आधारित मोबदला आहे तर तो वेळेवरती त्यांच्या खात्यावरती जमा व्हावा. त्यामुळे त्यांचं जे काही रोजचं जीवन आहे ते त्या सहजरित्या जगू शकतील. आणि तुम्हाला अजून म्हणजे या टॉपिकवरती की आपल्याला वेळेत मानधन वगैरे जमा होत नाही तर त्यासाठी आपल्याला काम बंद म्हणजे आंदोलने वगैरे करावे लागत आहेत, मोर्चे काढावे लागत आहेत. काम बंद आंदोलन आता येत्या 10 जुलैपासून या आशाताई सुरू करणार आहे. तर आशाताईंचा एवढा आक्रोश वगैरे होत असताना देखील ते एवढं पोटतिडकीनं त्यांचं काम करत असताना देखील म्हणजे संपूर्णरित्या प्रामाणिकपणे त्या सर्व त्यांच्या व्हिजिट वगैरे देत असताना देखील सरकार जर त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर ही गोष्ट मला तर वाटतं खूपच निषेधार्ह आहे. आणि तुम्ही एक आशा स्वयंसेविका या नात्याने या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडू शकता. तुमच्या मानधनाबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते मांडू शकता. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सरकारच्या कानावरती नक्की पोहोचतील आणि सरकारच्या कानावरती पोहोचल्याच्या नंतर तर त्यांना समजेल की नेमका आशांचे प्रश्न वगैरे काय आहेत. तर आशांना अशा प्रकारच्या आंदोलने
करण्याची वेळ का येत आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल व जर नवीन टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद ताई.